नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी जितेंद्र वानखडे, ग्लोबल बायोटेक ऍग्रिकल्चर मलकापूर बुलढाणा. तर भरपूर शेतकऱ्याचा प्रश्न हा असते सर्वात महत्वाचा की बा आपल्या महाराष्ट्रात चंदन शेती होते का नाही होत. दुसरा विषय, हे विकत कोण घेईन. तिसरा विषय, याच्यामधून काय काय बनते. ह्या ज्या सर्व गोष्टीचा प्रश्नाचं उत्तर आज मी तुम्हाला देणार आहे. विजय हनुमंत माने, राहणार उंटवाडी, तालुका जत, जिल्हा सांगली. तर हे जे शेतकरी काय काय करतात ते आता आपण जाणून घेऊ. तुम्ही सांगा, आता किती वर्ष झाले या झाडा. सर, ही झाडं आपण लागण करून 12 वर्ष झाली. 12 वर्ष झाली. बरं. तर याच्यामध्ये हे झाडाचा हा जो हे काही माल आहे ते हार्टवूड तयार झालं समजा, बरोबर. आणि या झाडा हे जे हार्टवूड आहे याच्यापासून तुम्ही काय काय करणार आहात आता. हे झाड जर कसं आहे सर, 12 वर्ष आम्ही लागण झाले, 3,000 झाडं लागण केली आपण. 7 एकर टोटल क्षेत्र आहे आपलं. आणि त्यामध्ये नॅचरली झाडं अगोदर पण आपल्यात होती. आणि वडिलोपार्जित आपण चंदनाचा व्यवसाय करत होतो किंवा अगोदर आम्हाला ज्ञान होतं त्याच्याबद्दल. मग नॅचरली झाडं असल्यामुळे नॅचरली झाडं आता आम्ही काही थोडी 7-8-10 झाडं आम्ही वाळून गेलेली किंवा पडलेली वगैरे काढली आम्ही. काढून आम्ही ह्याच्यापासून आता हे मोठा म्हणजे पूजेसाठी वगैरे माळा, मूर्त्या, पावडर, तेल, होम हवनसाठी वगैरे आम्ही विकतोय ऑनलाईन. तर शेतकरी बांधवांना का सांगायचं तात्पर्य एवढं आहे की शेतकऱ्याने स्वतःच्या शेतात चंदन लागवड करून स्वतः या चंदनाचा प्रोडक्ट बनवून आता ते विकणार आहेत. म्हणजे याच्यामध्ये माझं म्हणणं एवढंच आहे, माझं शेतकऱ्यांना एवढं सांगणं आहे की बा ज्यावेळेस आपण लागवड करतो त्यावेळेस एक पॉझिटिव्ह भावना आपण आपल्या मनात रुजवून चंदन लागवड करायला पाहिजे. आणि चंदन महाराष्ट्र यशस्वी होते त्याचा हा पुरावा आहे. वेळ सांगतो आणि थांबतो. धन्यवाद.